सोसायटीमध्ये राहता का? दर महिन्याला मेंटेनन्स भरता का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने 7,500 रुपयापेक्षा जास्त मेंटेनन्सवर आता 18% GST लावला आहे. आज आपण फारच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. सोसायटी मेंटेनन्सवर 18% GST. होय, सरकार आता अपार्टमेंटमधील मेंटेनन्सवर चार्जेसवर कर लावत आहे. जर तुम्ही अशा सोसायटीत राहत असाल जिथे दर महिन्याचा मेंटेनन्स 7,500 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, तर त्यावर आता 18% GST लागू होतो. उदाहरण द्यायचं झालं तर जर मेंटेनन्स 8,000 असेल तर आता त्यावर 1,440 रुपये GST लागेल. म्हणजेच एकूण तुमचं बिल होईल 9,440 रुपये. हा GST सोसायटीला सरकारकडे भरावा लागतो आणि तो तुमच्याकडून वसूल केला जातो. कोणत्या सोसायटींना लागू? हा GST नियम प्रत्येक अपार्टमेंटला लागू नाही. पाहूया कोण याच्या कक्षात येतं. ज्या सोसायटीचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त आहे आणि जिथे मेंटेनन्स दरमहा 7,500पेक्षा जास्त आहे, अशा सर्व मेंबर्सवर याचा परिणाम. म्हणजे जर तुम्ही थोडं चांगल्या केटेड सोसायटीमध्ये राहत असाल जिथे क्लब हाऊस, गार्डन, सिक्युरिटी, CCTV, जनरेटरसारख्या सुविधा आहेत, तर ही सोसायटी बराच खर्च करते आणि त्या खर्चातून तुम्हाला GST भरावा लागतो. याचा थेट अर्थ तुमच्या महिन्याच्या खर्चात पर्याय आहेत का? काही सोसायट्या मेंटेनन्स चार्जेस 7,500च्या खाली ठेवतात किंवा स्प्लिट करून वेगवेगळ्या प्रकारे वसूल करतात. जसे की मेन मेंटेनन्स वेगळं, ॲमेनिटीज वापरण्यासाठी वेगळं. पण हे सगळं नियमाच्या चौकटीत बसतं का? हे CA किंवा GST कन्सल्टंट लक्षात ठेवा. जर तुम्ही 7,500पेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असाल आणि सोसायटीची उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुमच्या बिलामध्ये 18% GST वाढणार आणि पुढे हे नियम आणखी कडक होणार आहे. म्हणूनच जागरूक व्हा, तुमच्या मेंटेनन्स बिलाकडे लक्ष द्या आणि सोसायटीकडून योग्य पावती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच मराठीतून स्पष्ट आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.